नमस्कार, मी वर्षा. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज ना मला किचन साफ करायचं होतं. काय आहे ना, माझ्या किचनला खिडकी नाही आणि त्यामुळे काय होतं ना, जेव्हा आपण फोडणी दिली ना, जे तेलाचे डाग असतात ते पूर्ण म्हणजे उडून जातात आणि डब्बे ना असे एकदम तेलकट होऊन जातात. त्याच्याचमुळे ना अधूनमधून अशी सफाई करत राहावी लागते. आता दिवाळीच्या टायमिंगलाच केली होती, पण मग ते काय आहे ना, प्रत्येक महिन्याला वगैरे चालूच असतं, कारण का डब्बे वगैरे घासून घ्यावे लागतात, नाहीतर वेगळेच असं चिकट डाग होऊन जातात त्याच्यावरती. आणि जेव्हा आम्ही बांधकाम केलं होतं त्यावेळेस एवढं लक्षात पण नाही आलं माझ्या. आणि खिडकी काढायचं ऑप्शन पण नव्हतं, कारण का पाठीमागून पण घर आहे आणि बाजूला पण घर आहे, त्याच्यामुळं ना ते ऑप्शनच नव्हतं असो. आणि मी ठरवलं होतं की फक्त आता हे जे कडप्प्याचा जो रॅक आहे तोच घासून घ्यावा आज, आणि उद्याला मग बाकी बघता येईल. पण असं असतं ना की आपलं की थोडं करत करत गेलो की मग बाकी पण इतरही कामं निघतात, आणि असंच काहीसं झालं. म्हटलं जाऊ दे, आजच एक दिवस होईल बेजारी, पण आजच करून घ्यावं. आज अर्धं करा, परत उद्याला काही करा, त्याच्यापेक्षा आजच पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली बरी राहील. आणि म्हणूनच ना मग पूर्ण जे डब्बे वगैरे होते ते सगळे काढून घेतले आणि त्या रॅकला पूर्ण मी घासून घेतलं. आणि बाकी जे डब्बे होते ज्यामध्ये सामान भरलेलं होतं त्यांना खाली करून नाही घेतलं मी, वरूनच चांगलं असं पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि जे काही रिकामे झाले होते किंवा ज्यामध्ये एकदम एकदम कमी क्वांटिटीमध्ये सामान होतं त्यांना मी खाली पूर्ण करून घेतलं आणि ते घेतले घासायला. आणि आता थोडं थोडं करत ना पूर्ण किचनभर पसारा झाला. आणि मी काय केलं, जे स्टीलचा रॅक असतो ज्यावरती आपण भांडे लावतो त्याचे मी पूर्ण भांडे काढले होते, म्हणून भांडे पण झाले होते, भरण्या पण झाल्या होत्या आणि डब्बे पण, असं पूर्ण असा पसारा झाला होता किचनमध्ये. आता म्हणून काय केलं मी, बेसिंगला जेवढे मला भांडे घासता येतील ना तेवढे मी सगळे भांडे ना बेसिंगलाच घासायचे ठरवले. आणि जो स्टीलचा रॅक असतो त्याला पण पूर्ण असं घासून घेतलं. आणि हा जो रॅक आहे ना, हा खूप लागण्याची भीती असते, मला तर खूप वेळेस लागलेलं आहे, कारण का त्याला एकदम असं पटकन आपण घासायला गेलो ना लगेच हात चिरून जातात. मग जेवढे मला भांडे घासता आले आतमध्ये तेवढे घासले, आणि म्हटलं आपण काय करू, पूर्ण भांडे बाहेरच घेता येतील आणि पूर्ण बाहेरच छान बसून क्लीन करता येईल, आणि नंतर मग बाहेरच सुकवता पण येतील, अशा हिशोबाने मग पूर्ण जे भांडे जे राहिले होते बाकी घासायचे ते सगळे बाहेर घेतले आणि त्यांना पूर्ण घासून घेतलं छान. आणि माझं काम कमी आणि लेकरांचंच जास्त मस्ती चालू होती, कारण का ते पाण्यामध्ये खेळणं वगैरे त्यांचं चालू होतं. सगळी कामं आवरली, भांडी वगैरे लावली सगळी व्यवस्थित. आणि नंतर मग म्हटलं एक मला ब्लाऊज पण कटिंग करायचं होतं, मग ते ब्लाऊज कटिंग करून घेतलं. आता हे माझ्या साडीवरचं आहे. आणि असं होतं ना की आपण इतरांचे जर ब्लाऊज असतील ना, म्हणजे कस्टमरचे, ते आपण खूप लवकर शिवून देतो, कारण का ते डोक्यातच असतं की नाही बाहेरचं ब्लाऊज आहे, नाही आपल्याला ते वेळेत शिवायचं आहे. आणि नेमकं असं होतं ना की जेव्हा आपलं स्वतःचं आपल्याला शिवायचं असतं ना त्याच वेळेस आपल्याला टाईम मिळत नाही. आता हे साडी घेऊन पण मला बरेच दिवस झाले, पण रोजचंच माझं चालू आहे, आज शिव उद्या शिव. आणि आत्ता काय झालं ना, मी आता जस्ट चेक करत होते की त्या ब्लाऊजला ना एकदम मध्यभागी ब्लाऊजच्या पीसला ना असं होलसारखं छिद्र झालेलं होतं. आणि आमच्या इथं शेजारच्याच ताईंकडून त्या साड्यांचा बिझनेस करतात, त्यांच्याकडूनच घेतली होती मी साडी. आता म्हटलं जाऊन म्हणा होतं त्यांना, परत वेगळं नको वाटायला, कारण का मला बरेच दिवस झाली होती साडी घेऊन. मग असं होतं ना की त्याच वेळेस नाही सांगितलं ना, आता 1-2 महिन्यांनी मी सांगते, म्हणून म्हटलं जाऊ देत, आता मला कसं तरी ॲडजस्ट करून ब्लाऊज शिवायचं होतं, कारण का ते ना त्याला आता थोडासा पण जर धक्का लागला असता का ते लगेच फाटून गेलं असतं, असं एकदम पूर्ण असं छिद्र झाल्यासारखं होतं. त्यामुळेच म्हटलं थोडं आपणच ॲडजस्ट करून शिवता येईल ब्लाऊज. आणि मग ब्लाऊज कटिंगला घेतलं. आता आणि आता माझं तेच चालू होतं की ॲडजस्ट करता येईल का, की काय करावं लागेल का, लेसच पूर्ण ती जी पट्टी होती लेससारखी, लेस तर नव्हती ती बॉर्डर होती, त्या बॉर्डरलाच पूर्ण कट करून टाकावं की ॲडजस्ट करून मला शिवता येईल, असंच माझं चालू होतं. आणि नेमकं ना असंच होतं, ज्यावेळेस आपण काही घेतो त्यावेळेस घाईमध्ये घेतलं ना. आता मला फक्त या साडीची प्रिंट आणि कलर आवडला म्हणून मी एवढं काही लक्षच दिलं नाही त्यामध्ये होल आहे म्हणून. आता मी तुम्हाला दाखवते एकदम जवळून की हे अशा टाईपचं ना, हे असं पूर्ण असं दोरा सोडल्या टाईप झालेलं होतं आणि ते एकदम सेंटर हे असं काहीसं छिद्र झालेलं होतं. आता ते मला तसंच कसं तरी ॲडजस्ट करून शिवायचं होतं.